दर रविवारी मी बातम्यातली बित्तम बात हे सादर करणार आहे. आत्तापर्यंत आपण जे 5 एपिसोड पाहिले ते सुद्धा टप्प्याटप्प्याने आम्ही दाखवणारच आहे. परंतु दर रविवारी आपण बातम्यातली बित्तम बात हे सदर आहे ते आम्ही तुम्हाला सादर करणार आहे. तर आपल्या सर्वांचं बित्तम बातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी व्ही नारायण आणि आपण पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, आज अनेक बातम्या आपल्या महाराष्ट्रातून भारतातून येत आहे. प्रत्येक बातमीदार बातमी देतो त्यात तथ्य असेल असं नाही. प्रत्येकजण शुद्ध पद्धतीनं बातम्या देतोय असंही म्हणता येणार. आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजतंय, अशोक खरात प्रकरण, आणि त्याच्याबरोबर या महाराष्ट्राच्या महिला आयोग चाकणकर, रुपालीताई चाकणकर यांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यांनी अशोक खरातला गुरु मानलेला आहे आणि मग त्यामुळे त्यांचे पाय धुतानाचे वगैरे व्हिडिओ आले आणि त्यामुळे त्यांना निष्पक्ष निकाल लागावा म्हणून त्यांना आपल्या आयोग पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. ही परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाच्या फंडामेंटल राईटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाला आपापलं एक इमेज असतं, इज्जत असतं. रुपालीताई चाकणकरावरती बऱ्याच जणांनी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, शॉर्टेज केलेले आहेत आणि त्यातून त्यांची बदनामीकारक अशा पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आरोप आहे पण आरोप अजून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे ते गुन्हेगार कुणी असला तरी तो गुन्हेगार होऊ शकत. ज्यावेळी त्याच्यावर आरोप सिद्ध होतील आणि मग नंतर कारवाई होईल त्यावेळी आपण त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब करू शकतो. आज हे प्रकरण आहे ते पोलीसमध्ये विचाराधीन आहे, त्याचा तपास यंत्रणा चालू आहे. परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एका महिलेची विटंबना होते की तिनं तो गुन्हा केला किंवा नाही. गुरु कुणालाही मानणं हे गैर नाही. कदाचित त्याला गुरु मानलं, तो योग्य निघाला नाही, तिची फसवणूक झाली, इतरांची फसवणूक झालेली आहे त्यामध्ये. म्हणून दोषी एकाच व्यक्तीला ठरवून उपयोग नाही. ह्या अशोक खराताच्या अनेक संबंध आहेत, जवळजवळ केंद्रीय मंत्र्यापासून महाराष्ट्राच्या सगळ्या मंत्र्याबरोबर. त्यांची बदनामी कुणी करत नाही, त्यांना कुणी टप्प्यावर घेत नाही. परंतु एक महिला, कुठलीही महिला असली की तिची बदनामी करायला सुरुवात असते आणि खुसमस्करी असतात, विनोद करणारे असतात. त्यातून मग चमचमीत असं ऐकायला भेटतं. हा प्रकार आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा असाच आहे की या जगामध्ये आपण पाहिलं तर भारताची परिस्थिती घ्या की भारतामध्ये हे जे तंत्र मंत्र, काळी जादू, त्यानंतर गंडे दोरे, हे काय अशोक खरातने आणले नाही तर रुपालीताईंनी आणले नाही. मग हे कुठून आले? आपण जर प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ पाहिला, मंत्र्यांचे फोटो पाहिले, त्याच्यामध्ये मंत्र्यांचं हे पाहिलं तर प्रत्येकाच्या हातात गंडे आहेत, दोरे आहेत, प्रत्येकाचा एक टिळा आहे. मग ही अंधश्रद्धा नाही का? ही अंधश्रद्धा आपल्या संविधानाला मान्य आहे का?
तरी सुद्धा तुम्ही करताय, म्हणजे तुमचं पाहून दुसराही करतोय असं सिद्ध होतंय. मग तुम्ही करता ते मान्य, तुम्ही केलं तर ते बरोबर आहे आणि दुसऱ्याने केलं तर ते बरोबर नाही. आज या जगामध्ये किंवा भारतामध्ये एक तरी असा माणूस असेल का की ज्याने आयुष्यात कधी गुन्हाच केला नाही? असेल का? परंतु म्हणतात ना की घावला तर आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं की घावला तर चोर, नाहीतर पाचावरून थोर, आहे की नाही? जे जे टीका करणारे लोक आहेत त्यांना मला म्हणायचं आहे की ठीक आहे, सिद्ध होऊ द्या. मी काय त्यांचं समर्थन करत नाही, कुणाचंच मी समर्थन करत नाही. गुन्हा करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे संविधानाच्या नियमानुसार. संविधानाला मानणारा मी माणूस आहे. त्यामुळे मी स्पष्टपणे आपणाला सांगतो की शिवाजी महाराजांनी सुद्धा, ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्यामुळे अभिमान निर्माण होतो, त्या शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रीला, आपण पाहिलं तर लढायामध्ये नजराणा म्हणून आलेल्या स्त्रीला आपल्या माते समान ज्याने मानलं, त्या स्त्रियांचा इथं अपमान होतोय. तुम्हाला काय अधिकार आहे? तिच्यावर सिद्ध होईल नाही होईल तो परत प्रश्न नाही. आणि तसं पाहिलं तर तुम्ही ज्याने हे निर्माण केलंय त्याच्याविषयी बोलत नाही. ज्या भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण कशामुळे झाली? हे गंडेदोरे कुठून आले? ही काळी जादू कुठून आले? अर्थवेदमधून हे सगळं आलेलं आहे इथे. मग ब्राह्मण त्यावेळेला अशाच पद्धतीने करत होते, त्यांच्यावर कुणी आरोप, लिहिणाऱ्यावर कुणी आरोप करत नाही. मग एखादी स्त्री आहे, संवेदनशील आहे, तिला वाटलं की चला बाबा इतरांनी हे असं केल्यामुळं त्यांचं भलं झालेलं आहे, माझंही भलं होईल, तिला कोणीतरी तशा पद्धतीनं सांगितलं असेल म्हणून ती हे केलेली असेल. पण इथं जे आहे की अशी परिस्थिती आहे. मला एक आठवलं गाढवाच्या लग्नामधलं, तो सावळ्या कुंभार असतो ना, ऐकलं असेल तुम्ही, बघितलं असेल. तर सावळ्या कुंभार काय बोलतो बायकोला, टाक हातरून. ते म्हणते तू टाक. परत तो म्हणतो टाक हातरून. परत ती बाय म्हणते नाही मी टाकणार, टाक. मग त्यावेळेला सावळ्या कुंभार म्हणतो की आता काय करायचं बाबांनो, की आता जवळजवळ झोपायची वेळ आलेली आहे, त्याच्यामध्ये झगडे कुठे करत बसता. बर बाय टाकतो मी अंथरून. आणि सावळ्यानं अंथरून टाकलं. त्यावेळेस सावळ्या पब्लिकला काय बोलतो, बघणाऱ्यांना, बघा हा प्रसंग माझ्यासारखा तुमच्यावरती कुणावरती आला असेल, पण आता इथं सांगेल का कुणी अरे सावळ्या कुंभारा तुझ्यासारखाच मी पण हातरून टाके आहे म्हणून? ही परिस्थिती आहे. सगळ्यांनी गुन्हे केले असतील, पण कुणी सांगणार आहे का मी सुद्धा गुन्हा असाच केलेला आहे म्हणून? गुन्हा सिद्ध झाल्यानंतर बघताय. परंतु ही परिस्थिती असेल. आज तुम्ही जे समजा त्यांच्यावरती आरोप करताय, उद्याच्या ते आरोप सिद्ध नाही झाले, अजून ते विचाराधीनच आहेत, तर मग काय करणार तुम्ही? जसं एखाद्या डोंगर असतो आणि त्या डोंगरात कुणीतरी सांगतं की इथे हिरे भेटणार आहेत म्हणून तो डोंगर पोखरायला लागतो. पण डोंगर पोखरत असताना त्याच्या हातात उंदीर लागतो, तो चावून पळून जातो. तो बोलतो की अरे बघ तू हिरे शोधायला ते उंदीर तो पळाला बघ हिरा तुझ्या हातून. मग तशाच पद्धतीनं तुम्ही आता ह्या बातम्या शोधून काढताय, तशाच पद्धतीनं तुमच्या हातातून निष्ठून जाईल ते. मग डोंगर पोखरून तुम्ही पण उंदीरच काढला ना. अरे आपण पहिल्या प्रथमतः तपासलं पाहिजे की आपण काय आहे. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की जगामध्ये, भारतामध्ये अनेक परिस्थितीमध्ये असंच आहे. अंधश्रद्धा पसरवणारे लोक किती आहेत भारतामध्ये? भरपूर आहेत. आज तो बागेश्वर बाबा आहे, त्याच्यानंतर ते अनेक असे लोक आहेत की ते सांगतात की चिठ्ठी काढून तुमचं, जातात ना महिला तिथे. मग आता चाकणकरनी म्हटलं की बाबा त्यांच्याकडे आले ते महिला आयोगाचे आहे, तर बाबा असतं ना. आता आमच्याकडे पण बोलता बाबा समजा हे असं होतंय, तुम्ही सगळं करताय पण तुमचं काही ठीक नाही, आमक्या देवाकडे जा, आमका देव ऋषी चांगला आहे. मग घरातली बाय माणूस म्हणतं जाऊन बघूया आपण. होतं ना असं. कारण
शेवटी माणसाला वाटतं की माझं काहीतरी भलं व्हावं, काहीतरी त्यातून निर्माण व्हावं, अशी प्रत्येकाची धारणा आहे. त्यात चुकीचं काही नाही, परंतु अंधश्रद्धा पाळणं ही चूकच आहे आणि तो गुन्हा आहे. पण तो गुन्हा संविधानाने दिलेला आहे, त्याच्यावर लक्ष ठेवून तो गुन्हा जो करतोय, हे जे पसरवतोय ना, त्याच्यावरती लादला गेला पाहिजे. जो कोणी पसरवणार आहे त्याला, जो कोणी त्याच्या आहारी जातो तो पण गुन्हेगार आहे, गुन्हेगाराला साथ देतो तो पण गुन्हेगारच आहे. परंतु त्यापेक्षा गुन्हेगार, जर तुम्हाला हे करायचं असेल तर दुःख हे नष्ट करायचं आहे. समजा हे दुःख जे आहे, कीड लागलेली ती नष्ट करायची आहे, तर मग झाड आहे, झाडाच्या फांद्या कापून झाड मरणार आहे का? पुन्हा ते उगवतं. पण झाड मुळासकट उपटून काढलं तर पुन्हा झाड उगवत नाही. ते जे वाईट झाड असेल, आपल्याला नको असेल ते पुन्हा. पण तुम्ही नुसत्या फांद्या तोडत राहिला तर पुन्हा पुन्हा येणार ते. तर अशी परिस्थिती आहे की आपण मग काय केलं पाहिजे? बाबा अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. मग अंधश्रद्धेच्या मुळापर्यंत जा ना आणि ती उपटून टाका. जिथून दुःख सुरुवात होतं त्याच्या मुळाशी जा आणि ते उपटून टाका. दुःख आपोआप नष्ट होईल. एकमेकावर आरोप करून, एकमेकाचा इन्सल्ट करून, एकमेकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा आणून काय मिळणार आहे तुम्हाला? एक काही ठिकाणी म्हणते की बाबा असं झालंय, महिलांना फसवून. अरे पण ज्या महिलांना त्यांनी पाठवलं त्या महिलेने काय विचार केला नाही आपण का जावं असं म्हणून? मग आमची विटंबना होणार आहे, आमचं शोषण होणार आहे असं त्यांना का वाटलं नाही? या अधिकाऱ्याच्या म्हणजे सुशिक्षित अधिकाऱ्याच्या महिला सुद्धा त्या ठिकाणी फसल्या गेलेल्या आहेत. आणि मग असं असताना हे जे घडतंय, हे जे भारतात घडतंय, महाराष्ट्रात घडतंय, त्याला कारणीभूत कोण आहे त्याचा शोध घ्या, त्याच्यावर टीका करा ना. सरकारवरही ते राबवलं पाहिजे, हे अंधश्रद्धा निर्मूलन केलं पाहिजे. सरकारवर कोण टीका करणार नाही. आज या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा की तुम्ही जे आहे ते एकाला टार्गेट पकडू नका. त्या गुन्ह्यात असणाऱ्या सर्वांना तुम्ही वेठीस धरा. नाहीतर मग घटनेमध्ये किंवा गुन्हेगारीमध्ये असं सांगितलेलंच आहे की जर 100 अपराधी सुटले, 100 अपराध्यांना जर या गुन्ह्यातून बाहेर पडले तर एक निरपराध्याला फाशी होता कामा नये, हा आपला कायदा सांगतो. मग त्याच्यामध्ये अनेक लोक गुंतलेले आहेत ना. तर मंत्र्या-संत्र्यापासून सगळ्यांची टेस्ट करा. मग त्यांना जर सोडत असेल तर मग हे एका निरपराध्याला फाशी देऊन उपयोग काय? नुसत्या रुपालीला टार्गेट करून उपयोग नाही. त्याच्यामध्ये सगळी गुंतलेली यंत्रणा आहे, त्याच्यावरती तुम्ही हे घाला घातला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर बोललं पाहिजे. तुम्हाला जर वाटतंय ना निखळ पत्रकारिता करायची असेल, पण ते कुणी करणार नाही. त्या बागेश्वरवरती कुणी बोलणार नाही की बागेश्वर बाबा काय म्हणतोय, ज्याच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, त्याला काय म्हणतो, हा काय आहे, मोकळा प्लॉट आहे. हा, तिथं त्या महिलेची विटंबना होत नाही का? आणि अशाकडे जाण्याची महिला तरी का प्रयत्न करते? महिला गुन्हेगार नाहीत का ज्या जाणारे आहेत ते? तर या पद्धतीने या बाबा बुवानी इतकं पेव हे केलेलं आहे की कुणी सुशिक्षित बाई सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकते. हे बागेश्वर बाबापासून ते या आता हा जो बाबा उपटलेला आहे अशोक बाबा खरात, भोंदू बाबा ज्याला म्हटलेला आहे, त्याने या महिलांना फसवलेलं आहे. पण ही फसवण्याची जी कृती आहे ती कुणी केलेली आहे? कुणापासून ही कृती आली? तर तुम्हीच त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णाने तो काय म्हणतो, मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे पूर्वीच्या जन्मातली. म्हणजे कृष्णावर सगळे ठेपून जाते ना. कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलं तुम्ही म्हणता. म्हणजे या ठिकाणी कृष्णाची बदनामी कोण करतंय? तुम्हीच केलेले. तुम्हीच सांगितले की 16 सहस्र 108 बायका त्यांना आहेत, कृष्णाला आहेत. आमच्या इकडे एक ब्राह्मण आहे, त्याला मी विचारलं, बाबा 16 सहस्र नारी भोगणारा ब्रह्मचारी
कृष्णा 16 सहस्र नारी भोगिल्या परी ब्रह्मचारी कसं काय असू शकतो? नाही ना. तो योगी पण आहे, मग कसं काय असू शकतो? नाही असू शकत. तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की कृष्ण जो आहे, कृष्ण खरोखरच योगी होता. कृष्ण हा महापुरुष आहे, पण आणि तो बहुजनांचा नायक आहे म्हणून एका बाजूला त्याला बदनाम करू शकत नाही, त्याला इग्नोर करू शकत नाही. म्हणून या लोकांनी कृष्णाची दुसरी बाजू दाखवण्याचा, वाईट कसं दाखवण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. ही परिस्थिती. बहुजन नायकाला वरती देव म्हणून हे पण करायचं आणि त्याची विटंबना एका बाजूला करायची. त्या ब्राह्मणाला म्हटलं, कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर त्याने एकही बाई भोगलेली नाही, मग कृष्णा 16 सहस्र नारी भोगिल्या परी ब्रह्मचारी कसा? तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये 16 सहस्र 108 रक्तवाहिन्या आहेत, केसवाहिन्यासहित. ज्या वेळेला माणूस काम करत असतो किंवा कुठली कृती करत असतो किंवा स्त्रीबरोबर जरी संबंध ठेवत असतात, तर ह्या सगळ्या नसणाऱ्या असतात ना, त्या कार्यरत होत असतात आणि त्यातूनच मग गर्भधारणा निर्माण होते आणि अशा पद्धतीनं त्या स्त्रीचा भोग किंवा त्या पुरुषाने पुरुषाचा भोग घेतला असं होऊ शकतं. मग कृष्णाने एकही स्त्री भोगली नाही तर काय भोगलं? या 16 सहस्र नारी ज्या म्हटलंय त्या 16 सहस्र धामण्यावरती म्हणजे आपल्या मनावरती त्यांनी कंट्रोल ठेवलं. एकही नारी भोगलेली नाही, एकही. आणि म्हणून तो योगी होता, ब्रह्मचारी होता हे सिद्ध होतं. परंतु त्यालाही बदनाम केलं जातं. तर या ठिकाणी हा जो एपिसोड आहे, हा बातम्यातील वित्तंबात, हे दर रविवारी बातम्या ज्या सांगितल्या जातात, आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपण कुणालाही गुन्हेगार ठरवू शकत नाही किंवा त्याची विटंबना करू शकत नाही. तुम्ही बातम्या द्या, असं असं झालेलं आहे बाबा, अशा पद्धतीनं हे चाललं आहे, आरोप झालेले आहेत, ते अजून सिद्ध व्हायचे आहेत. जे खरं आहे ते सांगा ना. तर खरं जे असतं ते भयावह नसतं, त्याला कुठलीही भीती नसते, पण खोट्याला भीती असते. म्हणून खोटं सांगण्याचा प्रयत्न करू नका. आपण जे सत्य आहे ते मांडा. आहे की अशोक खरात यांच्याबरोबर गुरु म्हणून त्यांनी मांडलेलं आहे, परंतु त्यांचे संबंध काय आहे ते अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे कुणाला गुन्हेगार समजण्याचं कारण नाही. तर आपण एक भान ठेवावं की आपला TRP वाढायसाठी कोणावरती काहीही आरोप करायची गरज नाही. जे सिद्ध व्हायचं होईल. तुम्ही काय जज नाही, कुणी हे नाही, तुम्ही निवाडा देणारा. जज निवाडा करेल, जे तपास यंत्रणा आहे तपास करेल आणि ज्याने गुन्हा केला आहे त्याला सजाही होईल. आपण आपल्या तोंडाची वाफ घालवण्यात काहीही अर्थ नाही. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.